जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया, तर चला व्हिडिओ सुरू करू। SBI म्हणजेच देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। SBI बँकेच्या सर्व खातेदारांसाठी केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक अलर्ट जारी केला आहे। भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI बँकेच्या खातेदारांना त्यांच्या बँक खात्यासोबतच्या नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक संदेश अर्थात एक SMS प्राप्त होत आहे। त्या SMS मध्ये असे सांगण्यात येत आहे की सस्पिशियस ऍक्टिव्हिटीमुळे अर्थात संशयास्पद हालचालीमुळे तुमचे बँक अकाउंट तात्पुरते बंद केले आहे म्हणजेच फ्रीज करण्यात आले आहे। अशा प्रकारचा मेसेज किंवा SMS तुम्हाला पण आला असेल तर वेळेच सावध व सतर्क व्हा। देशात डिजिटलायझेशन झपाट्याने वाढत आहे, अशातच सायबर गुन्ह्यांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे। याशिवाय फेक व बनावट बातम्या देखील झपाट्याने पसरताना दिसत आहेत। अशातच केंद्र सरकारच्या PIB म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने SBI बँकेच्या सर्व खातेदारांना या फेक बनावट SMS मेसेज बद्दल इशारा दिला आहे। SBI बँकेच्या नावाने हॅकर्स, सायबर गुन्हेगार, चोरटे ग्राहकांना फेक व बनावट मेसेज पाठवून त्यांची लुबाडणूक करत आहेत आणि बँक खातेदारांच्या बँक खात्यातून पैसे काढून टाकत आहेत। अशातच एक मेसेज SBI बँकेच्या बऱ्याच खातेदारांना पाठविण्यात आला आहे। त्यामध्ये असे लिहिले आहे की संशयास्पद हालचालीमुळे तुमचे बँक खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे। बँक खाते पुन्हा चालू करण्यासाठी मेसेज मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे। मात्र सावध व सतर्क व्हा, कारण अशा कोणत्याही मेसेज किंवा मेल मध्ये आलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका। असे केल्यास तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते। तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील होऊ शकते। SBI बँक अशा प्रकारचे कोणतेही मेसेज, मेल पाठवत नाही। केंद्र सरकारच्या PIB म्हणजेच फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून देशातील सर्व SBI बँकेच्या खातेदारांना इशारा दिला आहे। SBI बँकेच्या नावाने पाठविलेला हा मेसेज पूर्णतः खोटा व फेक आहे, लोकांची फसवणूक करणारा आहे। जर का तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही मेसेज, ईमेल आला असेल किंवा तुमची सायबर फसवणूक झाली असेल तर तुम्ही report.phishing@sbi.co.in या ईमेल ID वर तुमची तक्रार नोंदवू शकता। याशिवाय तुम्ही केंद्र सरकारच्या सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 या नंबरवर देखील आपली तक्रार नोंदवू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।